हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. आज गुड मॉर्निंग नाही तर गुड इव्हिनिंग, कारण आता मी ऑफिसवरून आल्यानंतर हा ब्लॉग शूट करते. आणि तुम्ही आधीच्या क्लिपमध्ये पाहिलंच असेल काय काय सीन होता. मी आले प्लांट्स घेऊन, एवढे मोठे, मला ज्याचे नावसुद्धा माहीत नाहीत असे प्लांट घेऊन आले. आणि एवढी जास्त मला गरमी होत होती ना, मी तर 3rd फ्लोअरपर्यंत आणले त्याला. तेवढे प्लांट्स तुम्हाला दाखवते. तुम्ही तर शॉक बसेल, तुम्हाला एवढे प्लांट ऋतुजाने कशाला आणले असतील म्हणून. पण आता तुम्हाला मी जसं सांगितलं होतं, मी नेक्स्ट मंथपासून वर्क फ्रॉम होम करणार आहे. तर मग त्यावेळेस मी प्लांटेशन करणार आहे, भाजीपाला पण घरीच लावणार आहे. सो मी त्यासाठी एवढे प्लांट आणलेत. आणि आत्तापासून थोडे फार आणले म्हणजे ना, थोडीशी प्लॅनिंग होते, सवय होते. तर त्यामुळे, आणि घर आता एवढे छान, एवढं भरून दिसतंय ना, खूप भारी वाटतंय. अजून तर मी मिशोचं तुम्हाला काय सांगू, मिशोचं मी 5000चं सामान ऑर्डर केले डेकोरेशनचं. सो बऱ्याच जणांना वाटेल पण की एवढं कशाला केलं ही ना, ही तर एकटी राहते आणि जॉबसाठी राहते, एवढं कशाला. तर यस, माझं ड्रीम होतं की मी अशी लाईफ जगेल. सो यस, हीच ती वेळ आहे जी माझं ते ड्रीम कंप्लीट करायची. सो मला जसं पाहिजे होतं तसं मी करते. आणि यस, देवाच्या कृपेने भेटलंय, तर मी ते सर्व करते माझ्या आयुष्यामध्ये. तर थँक्यू सो मच गॉड त्या सर्व गोष्टींसाठी. तर चला, आता मी तुम्हाला प्लांट दाखवते. अगोदर कोणते कोणते, मला नावं सुद्धा माहीत नाही आहेत काही प्लांटचे. पण मला गुलाब खूप जास्त आवडतो, त्यामुळे मी गुलाबाचे 2 आणलेत. आता मी आणखीन पण आणणार आहे, कारण काय झालं, एवढे प्लांट घेतले मी, पण आणायचाच प्रॉब्लेम होता. सो मग मी ॲटो केला आणि ॲटोमध्ये भरून तेवढे प्लांट आणले. सो मला वाटत होतं की ॲटोवाले काका पण जास्तच पैसे घेतील, पण मग त्यांनी पण अफोर्डेबलमध्ये प्राईजमध्ये आणून सोडलं आणि एवढे प्लांट आणले. आणि मेन म्हणजे कारण काय होतं, वर घेऊन यायचं, एवढे जड कसं आणायचं, तो प्रॉब्लेम होता. म्हणून मी हाय गाय केली, नाहीतर मी आणखीन घेणार होते. तसं माझं बजेट 3-4 हजाराचं होतं. पण मग मी एवढे प्लांट तुम्हाला जर सांगायचं झालं तर 2500मध्ये कुंड्यांसहित एवढे प्लांट मी आणलेले आहेत. तर चला तुम्हाला दाखवते. कढीपत्ता खूप जास्त लागतो, म्हणून म्हणलं घरीच लावून टाकू, टेन्शनच नाही. आणि मला ठेवायचं पण प्रॉब्लेम. त्यानंतर हे एक कशाचं झाड आहे, तुम्हाला याचे नाव माहिती असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा, आपण याला नंबर देऊ. हे 1 नंबर, हे 2, आणि हे मोठ्या पानांचं 3. हे खूप जास्त स्वीट आहे. त्यानंतर इकडे हा मनी प्लांट, तुम्ही हा श्वेताच्या घरी पण पाहिला असेल, तर तो वालाच आहे हा मोठावाला. आणि इकडे माझे क्यूटी रोज, हे बघा किती सुंदर आहे. हे येल्लोवाला 1 आणलं, हे 1 नंबर, हे 2 नंबर, हे 3 नंबर. मनी प्लांट 4, हे वाला 5. हे तर मला खूप दिवसापासून पाहिजे होतं, मी एक छोटा आणला आणि एक मोठा आणला. आणि क्यूटी आपली. त्यानंतर याची रील मी आजच बघितली होती, याचा काहीतरी फायदा असतो, आणि नेमकं आजच मी घ्यायला जाणार होते, तर हे पण आणलं. आणि हे बघा मस्त मोठं वालं, तर हॉलमध्ये मस्त असं आता डेकोरेशन होईल. हे एवढे इकडचे प्लांट. आणि आता तुम्हाला दुसरे दाखवते. हे वालं ऑरेंज वालं रोज बघा तुम्ही, दिल आ गया इस पे तो मेरा असे. आणि हे वालं एक मोठं, हे बघा असं. आणि हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 बघा माझं हॉल. बघा तुम्ही, असा दिसतोय हॉल सध्या. आता सर्व लावून ठेवायचंय. मी एक पोतं माती सुद्धा घेऊन आले. मला वाटलं होतं माती महाग भेटते, कारण मी संभाजीनगरला जेव्हा प्लांटेशन केलं होतं, थोडंफार माझ्याकडे प्लांट होते, तेव्हा मी डोंगरावर जाऊन घेऊन आले होते पोतं भरून. पण आता इथं मी कुठं डोंगरावर जाऊ आणि कुठं काय शोधू, म्हणून मग मी त्यांच्याकडूनच आणली आणि चांगली आणली. हां, आणि एक तुळस एक आणली मी त्याच्यामध्ये. तर मग त्यांच्याकडूनच आणली आणि फक्त 100 रुपयांना भेटली एवढी एक पोतं भरून. आणि श्वेताला पण पाहिजे होती, तिनं मला आधीच सांगितलं होतं तू गेली की घेऊन ये म्हणून, तर तिच्यासाठी पण आणली आहे. तर आता मी तिच्याकडे जाणार आहे, तिला द्यायची आहे ती. आणि मी खाते विटॅमिन सीची गोळी, कारण माझा जास्त प्रॉब्लेम ना, मला पिंपल्सचा गाल आला आहे. आणि गालाला आपल्याला विटॅमिन सी कमी असेल तर पिंपल्स येतात. सो मी विटॅमिन सीची गोळी खाते, जे की डॉक्टरांनी दिलेली, मी स्वतः मनाने नाही खाते. तर असं एक आहे. माझा अगोदरचा मनी प्लांट ये सूख गया क्या, नाही बघा हा कुठपर्यंत गेलाय, तुम्हाला दाखवते. इथपर्यंत आलाय वर, हे बघा इथपर्यंत असा जातोय. आता वर हा. आता हे आर्टिफिशियल काढून टाकावं लागेल, बघू शकता तुम्ही. खत पण आणलंय. आणि हे तुळस.
सो मी आता मस्त सर्व भाजीपाला पण लावणार आहे. मला आयडियाज द्या की मी कोणत्या कोणत्या भाजीपाला आता पावसाळ्याच्या हिशोबाने कुंडीमध्ये लावू शकेल. असे लंबे मी कुंडे ऑर्डर केलेत मिशोवरून, तर त्यामध्ये मी लावेल. आणि तुम्ही एक्सायटेड आहात का सर्व हे असं गार्डन बघायला? कारण मी पर्सनली खूप जास्त एक्सायटेड आहे आणि मी कुणाला दाखवण्यासाठी कशासाठी नाही, तर मी स्वतःच्या आनंदासाठी हे सर्व करते. म्हणून मला खूप म्हणजे खूप जास्त हॅप्पी वाटते आणि काय सांगू तुम्हाला खूप छान वाटते. तर चला आता मी काय करते, आवडते आणि श्वेताकडे जाऊन येते. मला त्या कॅट्सला पण भेटायचे, खूप जास्त इच्छा होते मला त्यांना भेटायची. आय मिस माय खुशी अँड टोनी. तर त्यांना भेटते, श्वेताला ती माती पण देऊन येते. आणि अगोदर मला ती गॅलरी चांगली करावी लागेल, कारण त्याच्यामध्ये ते बॉक्सेस पार्सलचे एवढे झालेत, ते अगोदर काढावं लागतील आणि मग नंतर मी तिथं प्लांट लावू शकेल, नाही तर काही नाही. आणि आता तिन्ही नाही, किचनची गॅलरी मी आय थिंक सो मी वॉशिंग मशीन घेईल. प्लॅन आहे माझं वॉशिंग मशीन घ्यायचा, कारण कपडे धुवायला मी बाकी सर्व काम करेल पण कपडे धुणं माझ्याच्याने शक्यच होत नाही आहे. एवढे जास्त हात दुखतात ना, आणि एवढं जॉब नंतर तर नाही, शक्यच नाही. सो मग मी वॉशिंग मशीन घेणार आहे आणि असं सर्व अपडेट आहे सध्याचं. तर चला मी जाते तिकडे, तुम्हाला पण दाखवते तिथे मज्जा. तर चलो निकलते. ती अजून क्यूट दिसायली हळूहळू, मोठी होईल तशी. मला वाटायचं मोठी झाली तिच्या मम्मी सारखी दिसत. माकडा माकडा माकडा. काय ग शोनी, काय ग शोनी? ओ ओ ओ चल. ओ काय झालं? आवाज निघ नाही तुझा, आवाज निघ नाही. काय झालं? कुठे चालली, कुठे चालली? ओ पकडलं तुला नाही. पिकनिक का मामला है. अच्छा ये बात है. ऐसा क्या करते हो? ले जाओ ना बैग. हो, पडद्याचे रॉड पण आणलेत कर्टन्स लावायला, तर ते सुद्धा सर्व लावून घ्यायचे. आता सध्या मी जे कर्टन्स मागे मागवले होते तेच आहेत माझ्याकडे, तर जे दुसरे आहेत ते मी मागवले आता, आणि ते यायला वेळ लागेल. सो ते आल्यानंतर ते पण लावेल, पण आता सध्या जेवढे आहे तेवढं लावून घेऊ. तर चला मग स्टार्ट करूया. तर गाईज झालं माझं बाकीचं सर्व आवरून. आता मला पडद्याचे ड्रिल करायचेत आणि पडदे लावून घ्यायचेत. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता गार्डन, सर्व झाडांना पाणी पण दिलं आणि आता मला हळूहळू थोडं कळतंय कसं पाणी द्यायचं काय नाही. तर हे सर्व आता सध्या मी गॅलरीत ठेवलं, त्यानंतर मग एक 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 कुठं ठेवायचं त्याचं प्लेस डिसाईड करून. आणि त्याच्या खालची प्लेट नाही आहे, त्याच्यामुळे मी घरामध्ये आत्ताच नाही ठेवू शकत. मी रात्री ठेवलं पण माती झाली होती, तर आज प्लेट आणते मी त्याच्या, आणि मग त्यानंतर मी त्याच्यामध्ये ठेवेल. आणि येस, आय एम सो एक्सायटेड तुम्हाला सुद्धा दाखवण्यासाठी. तर माझ्या मागे हे सर्व झाडं तुम्ही पाहिलेच मी पाणी देताना, तर हे असं काही आहे. तर चला मग आता ड्रिल करून घेऊ आणि पडदे लावून घेऊ अगोदर. चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व?
म्हणत व्लॉग करते सुरुवात सारी असं हुरी तिच्या लुक फायर एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर डंबू डंबू फिल्टर्स नको रे तिचं हार्ट आहे रॉ तिचं खरं content डंबू डंबू शायनिंग एव्हरी डे रील्स मध्ये तिची लाईफ आहे हॅपी वे मार्केट मग गेली हातात माईक आज स्पेशल आहे पहा दे ही लाईक कमेंट्स मध्ये फायर व्ह्यूज ला रेन ऋतुजा रॉक्स तिचं वाईब इनसेन रात्री एडिट्स करते मग व्लॉग फायनल कधी सोलो ट्रिप कधी भाजीवाला एंगल्स व्हायरल स्पॉन्सर येतात पण ती म्हणते प्लेन माया ही सिंपल गर्ल जस्ट लव्ह नॉट फेम डंबू डंबू पिझ्झा हर स्वॅग फ्युलॉग्स मध्ये दिसतो जगाचा मान डंबू डंबू लाईफची क्वीन ऋतुजा म्हणजे content scene सकाळी उठते पी चहा घेते हातात नमस्कार मंडळी कसे आहात सर्व म्हणत व्लॉग करते सुरुवात सारी असो हुरी तिच्या तर गाईज झाले माझे पडदे बसून आणि स्किन बघा आता झालं क्लिअर 3 दिवसामध्ये क्लिअर होतं हे बघा हे पडदे असे व्हाईट लावलेत आता त्याच्यामध्ये वेगळ्या कलरचे लावायचे आणि इकडे ह्या याला हे मॅट्रेस अजून टाकले नाही कारण माहित नाही का टाकले नाही माहित नाही कंटाळा आला म्हणून नाही टाकले तर मी ते प्लांटसाठी पण घेऊन आले खाली ठेवायला प्लेट पण अजून आज खूप जास्त आता उशीर झाला आहे आणि मला सकाळी उठावं लागेल व्हिडिओ पण एडिट करावं लागतील त्यामुळे आज मी काही करणार नाही प्लांट सध्या गॅलरीमध्येच आहेत आणि मी तो उद्या करेल उद्या ऑफिसवरून आल्यावर करेल ते सर्व काम तर आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय